त्या कर्कटीपुढे असाच प्रश्न निर्माण झाला होता. पहिलं तर ती काय खात होती? माणसं खात होती, राक्षसी होती, अन्न तीच होती. परंतु नंतर तिनं काय केलं, चिंतन करून तिचं चित्त शुद्ध झालं. तिला तर हिंसा करावं वाटे ना, आणि माणसं मारून खायची तिची बुद्धी नष्ट झाली. अंतःकरण पवित्र झालं, स्वच्छ झालं, प्रेमळ झालं. मग तिनं ठरवलं, मेले तरी उपास घडले तरी चालते, मेले तरी चालेल, परंतु हिंसा करायची नाही. परंतु देवाने तिला सांगितलं का असं नाही करून चालणार नाही का. मग कधी असा प्रश्न निर्माण होतो, देव इतका दयाघन आहे, मग देवानं हे असं जग का निर्माण करावं? आपण पाहतो आज उघड आपण पाहतो, एखादं मांजर रस्त्यावर जर दिसलं तर कुत्रं त्याचा फडशा पाडतं, नाही का. उंदीर जर दिसलं तर मांजर त्याचा फडशा पाडतं. मांजर जर दिसलं तर कुत्रं त्याला नीट राहून देत नाही. आणि कुत्र्याला जर समजा आणखी जर बलाढ्य 2-3 कुत्री भेटली तर ते त्या कुत्र्याला सुद्धा कुत्री राहून देत नाही. आणि दुसरी गोष्ट, वाघ जर भेटला कुत्र्याला तर त्या कुत्र्याला सुद्धा राहून देत नाही. मग देवानं अशी का सृष्टी निर्माण करावी? निष्पाप ते हरणं असतात, हे असतात, ते असतात. मग त्यांचा वाघ तुटून पडतो, बिचारे प्राणांतिक वेदना भोगतात. मग ईश्वरानं असं का करावं, नाही का. मग असं वाघ असा का निर्माण करावा? ज्यानं काय करावं, पशु खावेत, नाही का, प्रसंगी माणसावर हल्ले करावेत. मग अशी वाघाची योनी का तयार करावी परमेश्वराने? आहे का नाही? अशी दुष्ट योनी का तयार करावी? त्याला दुसऱ्यांना तयार करायचं. ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, का तयार करावी? मग तो दयाघन ईश्वरानं असं विषमता ह्या जगामध्ये का निर्माण करावी? आणि म्हणून जगात कसं वागावं हा साधकालाही प्रश्न पडतो. समजा आता एखादा आहे, सज्जन मनुष्य आहे, 4 दिवस त्याला खायला मिळालंच नाही, पण तो त्यालाही सज्जन. मग त्यानं चोरी करावी का करू नये अन्नासाठी? 4 दिवस त्याला खायला काही मिळालं नाही, परंतु प्रसंग आला की आता काहीतरी अन्न आहे पण ते चोरी करावी लागेल. मग आता चोरी करावी का न करावी? तत्वाचं पालन करावं, कपोटासाठी चोरी करावी? काय करावं? शेवटी प्रश्न आहे. बुभुक्षितः किम न करोति पापम. म्हणजे भुकेला मनुष्य कोणतं पाप करत नाही, नाही का. आपण चोरी करत नाही, सगळं आहे, 2 कारणामुळे चोरी करत नाही. पहिली गोष्ट, आपल्या सगळं मिळतं म्हणून आपण चोरी करत नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण जगाला घाबरतो म्हणून चोरी करत नाही. आता आपण खरंच सज्जन आहोत का? विचार करा. काही असो, म्हणून कसं वागावं, कसं जगामध्ये, तर कसं वागावं, तर शास्त्राने जे सांगितले, शास्त्राच्या आज्ञेप्रमाणे वागावं, साधू संतांच्या आज्ञेप्रमाणे वागावं, आणि ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागावं. मग त्याला पाप नाही, बरं का, मग त्याला पाप नाही. घरामध्ये कपाटातून पैसे काढून घेतले, घरामध्ये 4 सुना आहेत, एका सुनेने काय केलं, कपाटातून पैसे काढून घेतले, नाही का. मग आता कपाटातून पैसे काढून घेतले, परंतु तिनं कोणालाच न विचारता गुपचूप पैसे काढून घेतले. कपाटातून पैसे काढून घेतले न विचारता गुपचूप, ती चोरी झाली. मग जर समजा तिनं असे गुपचूप पैसे काढून घेण्यापेक्षा, चोरीनं पैसे काढून घेण्यापेक्षा, नाही का, सासूनं सांगितलं, बाई घे पैसे काढून, तुला काय लागतात 500 रुपये काढून घे. सासूनं सांगितलं, मग तिनं कपाटातून पैसे काढून घेतले, परंतु कोणालाही न विचारता पैसे काढून घेतले, 2 प्रकारे पैसे काढून घेतले. आता सासूच्या आज्ञेनं जर पैसे काढले असले तर ती चूक नाही, परंतु कोणालाही न कळता पैसे काढून घेणं ही मात्र चूक आहे, नाही. मग तसं गुरूंच्या आज्ञेनं, देवाच्या आज्ञेनं, शास्त्राच्या आज्ञेनं आपण जे काय करू ते दोषाला, पापाला कारण नाही, नाही का.
परंतु त्यांच्या आज्ञेचं उल्लंघन करून आपण जे काही करू ते मात्र कसं आहे, तर आपल्याला पापाला, दुःखाला ते कारण आहे. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेचं पालन करावं. बोलिले वचन न मोडिते, काय म्हटलेलं आहे. तर त्यांनी जे सांगितलं त्यांची आज्ञा नाही का मोडायची नाही. आता एका शिष्यानं काय केलं, गुरुकडे गेला, गुरुनी अनुग्रह दिला, माळ घातली, त्याला माळ घातली. त्यांनी सांगितलं, काही सांगितलं, काही तर मच्छी, मटण, मच्छी, बोंबील हे काही खायचं नाही, मच्छी वगैरे काही खायचं नाही, दारू प्यायची नाही, चांगलं वर्तन करायचं, चांगल्या विचारानं जगायचं. आणि झालं मग. तर त्याने ठरवलं आता नाहीच तर गुरुने सांगितलं म्हटलं, त्याने तो खातच नव्हता नाही का, काही खातच नव्हता. परंतु एकदा काय केलं त्यांनी असं, तर जेवायला बसला एका झाडाखाली आणि त्याच्या ताटामध्ये काय पडलं, तर एक माशाचा तुकडा त्याच्या ताटामध्ये पडला. शिजवलेला होता, मीठ मिरची लावलेला होता, मसाला लावलेला होता, पण तो त्या कोणत्या घारीला कोणाला पक्ष्याला मिळाला आणि चुकून, आणि तो झाडावर बसला, झाडावर पक्षी बसला आणि त्याच्या ताटात नेमका तो पदार्थ पडला. हा आता म्हटला करायचं काय आता. हा गुरुनं सांगितलं खायचं नाही, पण हे तर ताटामध्ये पडलं, आता करायचं काय. नाही खायचं तर नाहीच, पण ताटात पडले त्याचं काय. मग गुरुंकडे गेला, म्हटलं महाराज, म्हटलं तुम्ही सांगितलं, मी त्याचं पालन केलं, आज पण कधी खाल्लं नाही, पण ताटात पडलं ते खाऊ का नको. महाराज म्हणजे खा, महाराज खा म्हणजे म्हणून खावं का नाही, अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून कसं काय सांगितलं, तर जगात वागावं कसं म्हणून बोधाचा दृष्टांत, अतिउत्तम दृष्टांत बोधाचा. बायको बोलत नाही, अजिबात बोलत नाही, त्यामुळे चैन पडत नाही. तर बायको म्हणून नवरा बोलत नाही, चैन पडत नाही. पण मी म्हणतो बोलू नाही तर ना बोलू, तुम्ही बाह्य गोष्टीवर जगता कशाला. आनंदासाठी तुम्हाला नवऱ्याची गरज नाही, बायकोची गरज नाही. तो आनंद स्वयंभू, कोणता आनंद घ्या, स्वयंभू हृदयातला आत्मानंद घ्या, मग ह्या आनंदाची गरज भासणार. आपण स्वानंद घेत नाही, आत्मानंद घेत नाही, आपण आत्मानंद घेत नाही, आणि म्हणून बावरच्या उष्ट्या आनंदावर आपण जगतो. बरं, समजा कोणी असो, बायको असो, नवरा असो, नातेवाईक असो, मित्र म्हणलं नाही का, ते लय भांडले म्हणून दुःख मानायचं का, दुःख मानायचं का. लय प्रेमाने वागली, आनंद मानू नका. त्यांचं प्रेमही नको आणि त्यांच्या शिव्याही नको. प्रेम दिलं किंवा शिव्या दिल्या तरी दोन्ही सारखे नाही का, दोन्ही सारखे, सुखदुःख समान. कारण काय, तुम्ही जर हे दुर्लक्ष करायचं, कोणी किती प्रमाणे वागलं तर ते प्रेमही खोटं, ते प्रेमही मला नको. आणि कोणी किती द्वेष केला तरी त्या द्वेषानं जळायचं नाही, प्रेमानं उड्या मारायच्या नाही. आणि जगायचं कशा होतं, आपल्या आत्मानंदावर जगायचं, देवाच्या भक्तीवर जगायचं. आणि एकदा ती सवय जर तुम्हाला जर झाली, तर जगानं किती छळलं तरी दुःख आपल्यापर्यंत पोचत नाही. आणि जगानं कितीही आपल्याला प्रेम सुख दिलं, आनंद दिला, तरी तो उष्ट आनंद चवदार लागत नाही, बेचव लागतो. म्हणून सवय काय करून घ्यावी, पती कसाही जरी वागला तर स्त्रीनं पतीच्याच पायाजवळ राहावं. परपुरुष कसाही जरी, परपुरुष चांगला जरी वागला तरी तो कामाचा नाही, नाही का, कामाचा नाही. आणि आपला पती कसाही जरी वागला नाही का, तरी त्याच्या जवळ राहणं हे इष्ट आहे नाही का. आणि म्हणून अशा प्रकारचं कसं आहे, आपला धर्म काय आहे नाही का. आणि म्हणून आपला धर्मदेव काय आहे, स्वधर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. सुख मी नेहमी सांगत असतो, तुम्ही सुखासाठी, सुखप्राप्तीसाठी जगाकडं जाऊ नका, दुःख घालवण्यासाठी जगाकडं पाहू नका. एक देवाकडं पहा, आपोआप सुख झाल्याशिवाय राहणार नाही. कंठी प्रेम, देवाचं नाम सवय लावून घ्यायची.
रंगून जायचं. कशात रंगून जा तुम्ही? आत्मचिंतनात रंगून जा. आणि आत्मचिंतनाचा एकदा आत्मचिंतनात जाऊन रंगून जातो, त्याला काय होतं, तर तो आनंदाचा एकदा प्रवाह सुरू झाला का तो पुन्हा बंद होत नाही, नाही का? जसं धरण आहे, धरण फुल भरलं, परंतु त्याचे सगळे दरवाजे लावलेले आहेत, काही खाली येत नाही. तसा आनंद आपल्या हृदयामध्ये पूर्ण भरलेला आहे, पण दरवाजे बंद आहेत, त्यामुळे आपल्याला तो आनंद मिळत नाही. परंतु एकदा त्या धरणाचा एखादा दरवाजा उघडला का जोपर्यंत धरणामध्ये पाणी आहे तोपर्यंत पाण्याला तोटा नाही, पाण्याचा प्रवाह अखंड. तसं तुम्ही काय करा, आपला जो दरवाजा आहे तो दरवाजा उघडा, आनंदाला तोटा नाही. धरणातलं पाणी आटलं का सगळे जरी दरवाजे उघडले तरी टिपका खाली येणार नाही. पण हे आतलं जे धरण आहे आत्मानंदाचं, ते कधीच आटत नाही, ते कधीही आटत नाही. आणि म्हणून आपण संपू परंतु तो आनंद संपत नाही. म्हणून दुःख मानू नका. मग आत्मज्ञानी असतात, सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध भक्तिप्रेमाचा कल्लोळ, धन्य तोच एक जगी हरिरंगी नाचीस. आपण आपल्या अंतःकरणात चुकीचं घडवले, अंतःकरणात चुकीचं. जी सासूशी एकनिष्ठ आहे तिला दुःखाची पाळी येत नाही, पण जे सासूशी नीट नाही तिच्या वाटेला सुख कधी येत नाही. मग तशा प्रकारे जो देवाशी एकनिष्ठ आहे, रात्री आमचा विषय झाला, देवाशी एकनिष्ठ आहे त्याला दुःख करण्याची वेळ येत नाही. मग त्याचं देवच सर्व त्याचे सगळं काय करतो, नाही का? एवं सतत युक्ताई भक्तास्त्वाम परुपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षम वहाम्य. सगळं त्याचं काही देव करतो, सगळं त्याचं देव करतो. परंतु कोणाचं करतो? जो देवाशी अनन्य आहे. आणि म्हणून याच्याकरता आपण सत्संग करायचा, आणि सत्संग करून आपल्या विचारामध्ये बदल करायचा. आपण काय करतो? जगाशी अनन्य, आणि आपण देवाशी वैराकार करतो आणि सुखाची प्राप्ती करतो. याच्याकरता आपण वागावं कसं आपल्याला अक्कल नाही, नाही का? अक्कल नाही, कसं वागावं अक्कल नाही. आणि म्हणून ही अक्कल बाजारात मिळेना. ही अक्कल कुठं बाजारात मिळते का? नाही का? अहो, सुखाचा प्रचंड साठा तुमच्या जो आहे. घरामध्ये काय तुम्हाला सांगतो, साखर कारखान्याचा चेअरमन आहे, साखर कारखान्याचा चेअरमन, पण डायबिटीज झाला. त्याच्यामुळं साखरेची पोती तो घरात आणून टाकील, पण साखर खाता येत नाही. आपली बुद्धी उलटी झाली, चुकीची बुद्धी चालली, त्यामुळं आपला आनंद आपल्याला घेता येत नाही, नाही का? म्हणून कसं पाहिजे, तर आपला आनंद तुमच्या जो आहे ना, बाहेरच्या आनंदाची गरज नाही तुम्हाला. आतमध्ये सगळं काय आहे, सगळं आहे आतमध्ये, फक्त आतमध्ये दुःख नाही, नाही का? शक्ती आतमध्ये, नाही का? म्हणून तो दुबळा नसतो, नाही का? आणि म्हणून तो कसा दुबळा नसतो, नाही भीड भाड आणि तुका म्हणे साना थोड, नाही का? का देव जे आज जो वाघाबरोबर फिरतोय, जे कुत्रं वाघाबरोबर फिरतोय, ते कोणाला घाबरणार आहे? जगात ते कोणालाच घाबरत नाही. जे वाघाबरोबर फिरतोय ते जगात कोणाला घाबरत नाही. मग देवाशी सानिध्य जर केलं तर त्याला भीतीचं काही कारण आहे का? नाही का? मग किती सोपी गोष्ट आहे. म्हणून जो देवाचं नाम घेतो, देवाचं चिंतन करतो, देवाशी एकनिष्ठ होतो, नाही का? त्याचं काय, आणि त्याला देव बुद्धीसुद्धा देतो, कसं वागावं ते सुद्धा देव त्याला सांगतो. त्याला काय आहे, तया तत्वज्ञ चोखटा दिवा पोतसाची सुबटा, मीच होणे दिवटा पुढा चाले, मीच त्याला मार्ग दाखवतो. नाही त्याचं अंतःकरणात मीच वास्तव्य करतो आणि मीच त्याचं सर्व काही करतो. परंतु वरवर भजन वरच्या भजनावरच्या परमार्थानं असं घडत नाही, नाही का? मग तुम्हाला मी विचारतो, तुम्हाला जग पाहिजे का देव पाहिजे? एक विचार करा. तुम्हाला देव भेटला की कायमचं सुख, आणि जग मग कोणी असो, घरातले असो बाहेरचे असो, हे सुखाचा देखावा आहे, सुखाचं नाटक आहे, सुखाचा आभास आहे. तुम्ही सांगा, आटलेल्या तळ्यात किती मोटारी टाकाव्यात पाण्यासाठी, नाही का? काहीच नाही उपयोग त्याचा, नाही का?
आणि तुडूंब भरलेली विहीर आहे. हां, आटलेल्या विहिरीमध्ये किती इंधनं टाकावीत, एकही कामाचं नाही. पण जी विहीर तुडूंब भरलेली आहे, तुडूंब भरून वाहते, तिथं इंजिनची गरज नाही, नाही का? मग आपल्याच हातामध्ये आहे. काय आहे? आपल्याच हातामध्ये आहे. आणि ईश्वराच्या कृपेनं मनुष्य काय होतो? भरभक्कम होतो बरं का. काय होतो? भरभक्कम तो होतो, नाही.